नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की वल्लरी ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असते. तितक्यात तिला मनोजचा फोन येतो. आता वल्लरी मनोजला विचारते की तुम्ही पोहोचलात का असोद्याला. तेव्हा मनोज सांगतो की हो, रात्री खूप उशीर झाला होता ना, म्हणून फक्त मेसेज करून कळवलं आणि आत्ता म्हटलं की फोन करून सांगावं. आता वल्लरी मनोजला विचारते की बरं, आई आणि पप्पा कसे आहेत. यावर मनोज सांगतो की आई आणि पप्पा तर बरे आहेत, त्यांची नको काळजी करू तू. मला ना तुला एक वेगळीच गोष्ट सांगायची आहे. तेव्हा वल्लरी थोडीशी टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की वेगळं काय हो. यावर मनोज सांगतो की वल्लू, मला तुझा खरंच खूप अभिमान वाटत आहे. तेव्हा वल्लरी हसते आणि आश्चर्याने विचारते की काय अहो, हे काय मध्येच अचानक. आता मनोज म्हणतो की अचानक नाही ग वल्लू, काय आहे, खूप दिवसांची रजा झाली ना माझी, म्हणून कामाला परत जाताना माझ्या मनामध्ये खूप धाकधूक होती. मला वाटलं माझे साहेब चिडतील माझ्यावर, पण कामाला पोहोचलो ना आणि साहेबांनी केबिनमध्येच बोलवून घेतलं आणि चांगली विचारपूस केली ग माझी. तेव्हा वल्लरी खूप शोन म्हणते की अरे वा. आता मनोज सांगतो की साहेब म्हणाले की तू खूप नशीबवान आहेस मनोज, तू तुझ्या बायकोसाठी जे कष्ट घेतो आहेस ना ते दिसत आहेत मला, पण तुझी बायको पण तुझ्या कष्टाचं चीज करत आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की अहो एवढं नाही करत मी. तेव्हा यावर मनोज म्हणतो वल्लरीला की असं नको बोलू अगं वल्लरी, साहेब तर हे म्हणाले की एवढ्या कठीण परिस्थितीमध्ये तुझ्या बायकोने फक्त तुझ्यावर विश्वासच नाही ठेवला, तर ती तुझ्यासाठी खंबीरपणे लढली सुद्धा. नशीब लागतं अशी बायको भेटायला. आणि परत तो वल्लरीला म्हणतो की आणि मी आहेच नशीबवान. आता वल्लरी म्हणते की झालं ना तुमचं सुरू, तुम्हाला ना हे सगळं असं बोलायला फक्त कारणच लागतं. यावर मनोज म्हणतो की अगं कारण हेच नाही आहे, आईबद्दल तर तुला सांगितलंच नाही अजून. आई तर जो दिसेल जो भेटेल त्याला तुझ्याबद्दल सांगत बसली आहे. म्हणजे बाकी सगळ्यांचं ठीक आहे ग, पण आईच्या तोंडून तुझं कौतुक ऐकलं ना समाधान वाटत आहे अगं आत्ता. तेव्हा वल्लरी म्हणते की खरंच हो, मला पण खरंच खूप आनंद होत आहे. आईच माझ्याबद्दलचं मत बदललं गेलं आहे ना, खूप बरं वाटतंय मला. आता मनोज म्हणतो की हो ना, खूप सांगून ठेवलं आहे तुझ्याबद्दल इथे, तू इकडे ये परत, बघ सगळ्याजणी घेरतील तुला, माझी ग्रेट बायको वल्लरी. यावर वल्लरी हसत म्हणते की बस आता, अहो किती कौतुक करणार आहात तुम्ही माझं, मला तर वाटतं आज तुमच्या तोंडून कौतुक ऐकूनच माझं पोट भरून जाणार आहे बघा. तेव्हा मनोज हसत म्हणतो की बरं, काळजी घे, असं म्हणून तो फोन ठेवतो. आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा स्वयंपाकघरात काम करत असते. काम करताना ती हसत लाजत असते. आता तितक्या तिथे श्वेता येते आणि प्रेरणाला आवाज देते. तेव्हा प्रेरणा लगेच श्वेताला म्हणते की काय झालं, काय देऊ का तुला, चहा देऊ. यावर श्वेता सांगते की अगं चहा नको ग, मला ना माझी मैत्रीण सुंदर दिसायला हवी आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते की काहीतरीच काय तुझं, हे काय काढलंस मध्येच. तेव्हा श्वेता म्हणते की अगं म्हणजे ना तुझ्याकडे बघितलं ना, तुझा तो समीर घायाळ झाला पाहिजे. तेव्हा प्रेरणा लाजून म्हणते की गप्प बस ग. तेव्हा श्वेता प्रेरणाला म्हणते की अगं लाजतेस काय, तुझे काम करते आहे ना ते बाजूला ठेव. असं म्हणून ती प्रेरणाच्या हाताला पकडून तिला खुर्चीवर बसवते आणि म्हणते की इथे जरा बस. तेव्हा प्रेरणा विचारते की अगं बसून काय करू ते तरी सांग मला आधी. तेव्हा श्वेता सांगते की अगं मी तुझ्याकडे फेस पॅक तयार केला आहे, मुलतानी माती, चंदन, हळद मस्त आहे एकदम, तू तो चेहऱ्याला लावायचं आहे. आता यावर प्रेरणा आश्चर्याने म्हणते की कशाला, स्वयंपाक करायचा सोडून हे सगळं करत बसू का मी आता. तेव्हा श्वेता वैतागून म्हणते की तू असं काय करतेस ग, नवी नवरी होणार आहेस ना, मग स्वतःची काळजी नको का घ्यायला. हल्ली मुली ना 6-6 महिने ब्रायडल स्किन केअर रुटीन वगैरे सुरू करतात, तू निदान घरगुती उपाय तरी कर. यावर प्रेरणा म्हणते की नाही नको, मला खूप कामं आहेत तर ती तरी करू दे मला आधी. तेव्हा श्वेता ओरडून म्हणते की अगं प्रेरणा, कामाचं काय एवढं, आम्ही आहोत ना, मग आम्ही करतो सगळं, तू स्वतःची काळजी घे. तू हा फेस पॅक लाव, डोळ्यावर मस्त काकडीचे काप ठेव आणि रिलॅक्स झोप तिथे आणि छान छान स्वप्न बघ लग्नाची. यावर प्रेरणा म्हणते की श्वेता मी असलं कधी लावलं नाही ग, काही नाही होणार ना मला. तेव्हा श्वेता वैतागून म्हणते की डोक्यावर पडलीस का ग तू, सांगते तेवढं कर की, चेहऱ्याला लाव आणि जाऊन झोप. तू लावणार आहेस का मी माझ्या हाताने लावू. आता प्रेरणा खूप इमोशनल होते आणि ती श्वेताला मिठी मारते. तेव्हा श्वेता विचारते की काय झालं. आता प्रेरणा रडत म्हणते की माझे असे लाड केलेच नाहीत ग कोणी आधी. तेव्हा श्वेता म्हणते की आता आम्ही करतो आहे ना लाड, मग करून घे की. प्रेरणा आता तुझ्या डोळ्यात फक्त आनंदच दिसायला पाहिजे बघ. यावर प्रेरणा म्हणते की खूप छान वाटतंय ग, किती करता तुम्ही माझ्यासाठी. तेव्हा श्वेता म्हणते की अगं तुझ्यासाठी नाही करायचं तर मग कोणासाठी करायचं, आमची मैत्रीण छान दिसायला पाहिजे की नाही लग्नात, आणि तुझं लग्न झालं ना तरी आम्ही तुला पिडत राहणारच आहोत बघ, मग म्हणशील की काय कबाब में हड्डी असल्यासारखं येतात मध्ये. तेव्हा प्रेरणा म्हणते की काहीतरीच काय, मी असं कधीही म्हणणार नाही, कधीच नाही.
आता श्वेता म्हणते की अगं मी गंमत केली गं, चल तू काय लावणार नाही स्वतःच्या हाताने, मीच लावून देते तुला माझ्या हाताने, असं म्हणून ती प्रेरणाला फेस पॅक लावायला लागते. आता प्रेरणा तिला विचारत असते की नक्की काही होणार नाही ना गं मला. प्रेरणा म्हणते की अगं काही नाही होणार, झालं तर चांगलंच होईल सगळं, गोरी दिसशील, असं म्हणून ती गप्पा मारत प्रेरणाला फेस पॅक लावायला लागते. आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी ऑफिसला निघालेली असते. तितक्यात पाठीमागून अजित तिला आवाज देत तिथे येतो. आता वल्लरी अजितला बघून आश्चर्याने विचारते की तुम्ही. तेव्हा अजित म्हणतो की सॉरी मी तुम्हाला असं रस्त्यात मध्येच थांबवलं, आणि विचारतो की तुम्ही घाईत आहात का. यावर वल्लरी सांगते की नाही, म्हणजे मी ऑफिसला जात होते, पण बोला ना दादा. आता तेव्हा अजित अडखळत म्हणतो की तुम्हाला हे विचारणं ना मला बरोबर वाटत नाही आहे, पण माझ्याकडे काही दुसरा इलाजच नाही आहे हो. आणि विचारतो की प्रेरणा कशी आहे. तेव्हा वल्लरी सांगते की बरे आहेत त्या. आता अजित म्हणतो की मी तिला खूप फोन केले, ती रागवली आहे का माझ्यावर. आणि परत म्हणतो की तुम्हाला काय विचारतो आहे, मला माहिती आहे ती रागवली आहे माझ्यावर, पण मला ना तिची खूप आठवण येत होती हो, आणि योगायोगाने तुम्ही मला दिसलात म्हणून मी तुम्हालाच थांबवलं. यावर वल्लरी म्हणते की दादा अहो तुम्हाला कसं सांगू, खरंच कळत नाही आहे मला. आता अजित घाबरून विचारतो की काय झालं सांगा ना मला, काही सिरियस आहे का. तेव्हा वल्लरी थोडीशी घाबरते आणि म्हणते की नाही हो, सिरियस नाही आहे, म्हणजे हे तुम्हाला सांगणं योग्य नाही आहे, पण तरीही प्रेरणाताईंनी लग्न करायचं ठरवलं आहे समीर सरांशी. हे ऐकून अजित खूप शॉक होतो. आता वल्लरी पुढे सांगते की कालच त्यांचा साखरपुडासुद्धा झाला आहे. मला समजते की तुम्हाला या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसला असेल, पण तुम्हाला हे सांगणं जरी चुकीचं असलं ना तरी मी खोटं नाही बोलू शकत तुमच्याशी, कारण ते लपवल्यासारखं झालं असतं राहू. तुम्हाला हे सांगणं माणुसकीच्या नात्याने माझं कर्तव्य होतं, असं म्हणून ती खूप इमोशनल होते आणि म्हणते की माफ करा मला माहिती आहे तुम्हाला धक्का बसला आहे, तुमचं खूप प्रेम आहे ना प्रेरणाताईंवर, पण दादा आता जे सत्य आहे ना ते आपल्याला स्वीकारावंच लागणार आहे ना. अजित त्यावर काहीच बोलत नाही आणि तो शांत उभा असतो आणि तो फक्त वल्लरीकडे बघत असतो. तर वल्लरी इकडे अजितकडे बघून म्हणते की मला माहिती आहे तुम्ही प्रेरणाताईंचा विचार करत आहात, पण दादा आयुष्यात कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात ना हो. माझं ऐका, तुम्ही प्रेरणाताईंचा विचार करायचं सोडून द्या, तुमच्या आयुष्यात तुम्ही पुढे जा, माझी खात्री आहे तुमच्या आयुष्यात पुढे नक्कीच काहीतरी चांगलं घडणार आहे. तेव्हा अजित म्हणतो की हे खरंच खूप शॉकिंग आहे माझ्यासाठी, मला या सगळ्यांचा काहीच अंदाज नव्हता. तेव्हा वल्लरी म्हणते की समजते मला, पण दादा एक सांगू का तुम्हाला, तुम्ही मनाने खरंच खूप चांगले आहात, तुमचा चांगुलपणा कायम असाच ठेवा. तेव्हा अजित खूप इमोशनल होतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तो वल्लरीला म्हणतो की थँक्स, आणि पुढे म्हणतो की तुमचा हा सल्ला कायम लक्षात ठेवेन, निघतो मी, असं म्हणून तो तिथून जायला लागतो आणि परत थांबतो आणि म्हणतो की प्रेरणाला सांगू नका की मी भेटलो होतो, असं म्हणून तो निराश होऊन तिथून निघून जातो. आता वल्लरीला अजितकडे बघून खूपच वाईट वाटलेलं असतं. आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा फेसपॅक लावून डोळ्यावर काकडीचे काप ठेवून आराम करत असते. तर तेजा कोणाची तरी वाट बघत असते आणि ती खूपच चिडलेली असते. आता प्रेरणा विचारते की तेजा अगं कोणावर चिडली आहेस एवढी. आता श्वेता म्हणते की आज कोणीतरी हिटलिस्टवर आहे वाटतं. तेव्हा तेजा त्यांना म्हणते की तुम्ही गप्प बसा गं. प्रेरणा विचारते की कोणाची वाट बघते आहे का, कोणी येणार आहे का. यावर तेजा सांगते की अगं तो हर्षित, सांगितलं होतं ना माझा तो मित्र येणार होता, अजून आला नाही अगं. तेव्हा प्रेरणा आणि श्वेता एकमेकींकडे आश्चर्याने बघायला लागतात. आता श्वेता तेजाला म्हणते की बाई तेजस्वी विचारे एका पोराची वाट बघतायत. तेव्हा तेजा तिच्यावर खूप चिडते आणि किचनमधील चमचा तिला फेकून मारते आणि सांगते की वेडिंग प्लॅनर आहे तो. प्रेरणा तिला ओरडत म्हणते की काय गं तेजा, माझी भांडी कशाला फेकून मारतेस. यावर तेजा म्हणते की मग बघ ना, ही मित्र आहे माझा तो. तेव्हा श्वेता म्हणते की आम्हाला काय माहिती. आता तेजा रागाने श्वेताजवळ येत म्हणते की तुला तर ना आता तितक्यात दरवाजा वाजतो. तेव्हा श्वेता सांगते की आला वाटतं बघ. मग तेजा पटकन दरवाजा उघडायला जाते. प्रेरणा तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असते की अगं थांब, दरवाजा उघडू नको, मला तोंड तर धुवून येऊ दे, माझी अवस्था तरी बघ. पण तेजा तिच्याकडे दुर्लक्ष करत जाऊन दरवाजा उघडते. आता हर्षित म्हणजे तेजाचा मित्र आलेला असतो. तेजा त्याला खुश होऊन विचारते की कसा आहेस, आणि असं म्हणून ती त्याला आतमध्ये बोलवते. हर्षित आतमध्ये येतो. आता हर्षित प्रेरणा आणि श्वेताला त्याची ओळख करून देतो आणि सांगतो की मी हर्षित ओझा. तेव्हा तेजा सांगते की हा माझा रूममेट आहे, प्रेरणा वालावरकर आणि श्वेता बक्कळ. आता प्रेरणा हर्षितला म्हणते की दादा या ना बसा. आता श्वेता तेजाला हळूहळू चिडवत असते. आता हर्षित श्वेता आणि प्रेरणाकडे बघून म्हणतो की आता मी गेस करतो की कोण ब्राईड आहे, आणि तो प्रेरणाकडे बघून म्हणतो की स्किन केअर रुटीन चालू आहे म्हणजे तुम्हीच ब्राईड आहात बरोबर ना. आणि तो प्रेरणाला म्हणतो की तुम्ही सगळ्यात सुंदर ब्राईड असणार आहात, आणि म्हणतो की चला आता प्लॅनिंग सुरू करूया, आणि म्हणतो की आपण सुरू करूया प्री वेडिंगपासून. आता तो पुढे म्हणतो की तुम्ही
हळदी आणि संगीत करणार राईट, का तुम्हाला बॅचलर पार्टी वगैरे काही हवं आहे? तेव्हा प्रेरणा त्यांना थांबवते आणि म्हणते की 1 मिनिट, अहो माझं बजेट नाही आहे एवढं, हे असलं काही नको. तेजा प्रेरणाला खुणावून गप्प बसायला सांगते. यावर हर्षित म्हणतो की घाबरू नका हर्षित, ओझ्याकडे सगळ्या बजेटसाठी प्लॅन आहेत आणि तुम्हाला जर तुमचं वेडिंग एन्जॉय करायचं असेल ना, तर तुम्हाला एक वेडिंग प्लॅनरची गरज असणार आहे. आता आमच्या गावाकडे असं म्हणतात की ज्याचं काम त्यांनाच येतं. तेव्हा प्रेरणा म्हणते की बरोबर आहे तुमचं, पण पैशाचं सोंग आणता येत नाही ना दादा. आता हर्षित म्हणतो की दादा म्हणता आणि टेन्शनसुद्धा घेता. तुमच्यासाठी असं मस्त वेडिंग प्लॅन करणार ना की 5 वर्षानंतर तुम्ही मला फोन करणार आणि म्हणणार की हर्षित मला माझ्याच नवऱ्याबरोबर पुन्हा लग्न करायचं आहे, कुछ बढिया प्लॅन बता दे. बजेटपेक्षा 1 पैसासुद्धा खर्च झाला नाही तर सगळा खर्च मी करणार, मी शब्द देतो तुम्हाला. यावर प्रेरणा म्हणते की आता तुम्ही एवढं म्हणताय तर बघू आपण, फक्त मी आता तोंड धुवून येते, आलेच मी, असं म्हणून ती आतमध्ये जाते. आता श्वेता मुद्दाम तेजाकडे बघत म्हणते की मी सुद्धा एक कॉल करून येते हां, असं म्हणून ती तेजाला चिडवत तिथून निघून जाते. आता तेजा हर्षितला म्हणते की हर्षित थँक्यू सो मच, एवढ्या शॉर्ट नोटीसवर तू इथे आलास आणि एवढं सगळं करतो आहेस. यावर हर्षित म्हणतो की मला जर बिझनेस मिळणार असेल ना तर काय हरकत आहे. तेव्हा तेजा हसत म्हणते की पण प्रेरणासाठी ना खूप छान वेडिंग प्लॅन करा, म्हणजे या लग्नाची प्रेरणाने खूप आतुरतेने वाट बघितली आहे. यावर हर्षित म्हणतो की ते तर मी करेलच, पण तुझं काय. तेव्हा तेजा आश्चर्याने विचारते की माझं काय. हर्षित विचारतो की तू कधी करणार आहेस लग्न. यावर तेजा हसत म्हणते की मी आणि लग्न, हे माझा आनंद बघवत नाही का रे तुला. तेव्हा हर्षित म्हणतो की मग आत्ता लग्न कर आणि दुसऱ्याला आनंदी कर ना. बघ मी खूप वेडिंग प्लॅन अरेंज केले आहेत, तुझ्यासाठी सुद्धा करेन, तू फक्त मुलगा आण गं. तेजा म्हणते की छे मी आणि लग्न शक्यच नाही. यावर हर्षित म्हणतो की का, दिसायला तर तू छान आहेस, ब्युटी विथ ब्रेन. आता तेजा थोडीशी लाजत म्हणते की हो ते माहिती आहे मला, पण आजकाल मुलांना ब्युटी विथ नो ब्रेन आवडतं ना, आणि म्हणते की आता तूच सांग असा मुलगा मला कुठे मिळणार आहे. तेव्हा हर्षित विचारतो की सांग ना कसा मुलगा हवा आहे तुला. यावर तेजा म्हणते की कशाला उगच. हर्षित म्हणतो की तू लाजते आहेस. तितक्यात प्रेरणा बाहेर येते. तेजा लगेच हर्षितकडे दुर्लक्ष करून विषय चेंज करत प्रेरणाला म्हणते की छान दिसते आहेस. आता प्रेरणा थँक्यू म्हणून तिथून निघून जाते. तेव्हा हर्षित तेजाला परत विचारतो की हां आत्ता सांग. यावर तेजा म्हणते की हे बघ असं काही सांगता येणार नाही. हर्षित हसत म्हणतो की तू लाजते, अगं पहिल्यांदा बघतोय तुला असं, आणि परत विचारतो की कसा मुलगा हवा आहे तुला सांग ना. तितक्या श्वेता तिथे येते आणि म्हणते की वेडी झाली आहे का तेजा, अगं मुलगा फायनल झाला आहे म्हणूनच लग्न ठरलं आहे ना प्रेरणाचं. आता प्रेरणा तेजाला म्हणते की काय गं तेजा, समीरचं नाव सांगितलं नाही का त्यांना. तेव्हा तेजा आणि हर्षित दोघेही हसायला लागतात. आता हर्षित म्हणतो की चला या आता तुम्हाला थीम्स दाखवतो, असं म्हणून तो त्यांना वेडिंग प्लॅन नीट समजावून सांगायला लागतो. मग तेजा त्या प्लॅनकडे लक्ष न देता ती हर्षितकडे एकटक बघत बसलेली असते. तेव्हा श्वेता तिला विचारते की काय झालं. आता तेजा थोडीशी दचकते आणि म्हणते की कुठे काय, आणि ती श्वेताला गप्प बसायला सांगते. आता यानंतर आपण पाहतो की हर्षित निघालेला असतो, तो कॉलवर बोलत खाली येतो. तितक्या समोरून मिठ्ठू येते आणि दोघांचंही लक्ष नसल्यामुळे दोघांचे एकमेकांना धक्का लागतो. मिठ्ठू हर्षितला बघून त्याच्याकडे बघतच राहते. हर्षितसुद्धा मिठ्ठूकडे बघत असतो. आता हर्षित मिठ्ठूला म्हणतो की ध्यान किधर है आपका, गिर जाती तो. पण मिठ्ठू काही न बोलता फक्त त्याच्याकडे बघतच असते. आता हर्षित तिच्याशी बोलत असतो पण मिठ्ठू गप्पच असते. मग हर्षित तिथून निघून जातो. आता मिठ्ठू मागे वळून त्याला बघत असते आणि लाजत असते. ती लाजतच वरती येते आणि स्वप्नात हरवून जाते. आता तेजासुद्धा स्वप्नात हरवलेली असते. तर मिठ्ठूचं अचानक लक्ष तिच्याकडे जातं आणि ती तेजाला आवाज देते की पण तेजाचं तिच्याकडे लक्ष नसतं. तेव्हा मिठ्ठू मोठ्याने ओरडून तिला आवाज देते. तेव्हा तेजा दचकते आणि विचारते की काय झालं. आता मिठ्ठू विचारते की काय झालं, कुठे हरवली आहेस, म्हणजे कॉफी थंड झाली हे सुद्धा समजलं नाही का तुला. तेव्हा तेजा म्हणते की कुठे काय, काय नाही. आता मिठ्ठू तिला चिडवत विचारते की काय सगळं ठीक आहे ना. तेव्हा तेजा म्हणते की हो सगळं ठीक आहे. आता मग मिठ्ठू विचारते की एवढी हॅप्पी का दिसतेस, मग आज काहीतरी वेगळंच दिसत आहे. तेव्हा तेजा मिठ्ठूला बघून म्हणते की उलट तू मला आज काहीतरी वेगळी दिसते आहेस, काय झालं. तेव्हा मिठ्ठू म्हणते की मी नॉर्मलच आहे, पण तू मला वेगळी दिसते आहेस. म्हणजे बघ ना, रोज लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसलेली असते, कधी मीटिंग, कधी क्लायंट, कधी कॉल्स. आज चक्क एका ड्रीमी वर्ल्डमध्ये आहेस तू, म्हणजे कॉफी थंड झाली हेही रिअलाईज झालं नाही तुला. यावर तेजा म्हणते की तू माझं सोड गं, तुझा काय विषय आहे, तू पण खूप हॅप्पी दिसते आहेस आज, कारण काय. तेव्हा मिठ्ठू म्हणते की मी नेहमीच हॅप्पी असते.
आता तेजा म्हणते की बघ हाच प्रॉब्लेम आहे आपला, म्हणजे 2 मुली कारणाशिवाय हॅप्पी असू शकतात, असं होऊ शकतं ना, हे स्वीकारायला हवं आपण, असं म्हणून त्या दोघीही परत स्वप्नात हरवून जातात. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा समीरच्या ऑफिसमध्ये आलेली असते. आता समीर तिला विचारतो की तुला काय हवं आहे, चहा, कॉफी, कोल्ड्रिंक. तेव्हा प्रेरणा म्हणते की नाही नको काय. यावर समीर म्हणतो की असं कसं, एवढ्या दिवसांनी ऑफिसला आली आहेस तू, आणि म्हणतो की बरं ऐक ना, एक अर्जंट कॉल आहे, मी करून येऊ का लगेच. तेव्हा प्रेरणा म्हणते की अहो असं काय करताय, तुमच्या शेरवानीचे डिझाईन फायनल करायचे आहेत ना, म्हणून इथे घेऊन आलात ना मला ऑफिसमध्ये, नाही म्हणजे फोन नंतर करू शकता ना तुम्ही. आता समीर फोन बाजूला ठेवतो आणि म्हणतो की हो ठेवला बाजूला, आणि तो प्रेरणाजवळ जाऊन बसतो आणि म्हणतो की दाखवा काय आहे तुमच्या मनात. मग प्रेरणा तिच्या मोबाईलमधील शेरवानीचे डिझाईन दाखवायला लागते आणि म्हणते की म्हणजे काय आहे तुमची शेरवानी फायनल झाली ना, म्हणजे रंग, तर मग मला माझी साडी फायनल करता येईल ना. तेव्हा समीर आश्चर्याने विचारतो की अरे बापरे असं पण असतं का. प्रेरणा म्हणते की हो, मग नवरा नवरीचे कपडे कलर कोऑर्डिनेटर असायला हवे ना. तेव्हा समीर आश्चर्याने म्हणतो की हे तर मला माहितीच नव्हतं. आता प्रेरणा म्हणते की मलासुद्धा माहिती नव्हतं, पोरी म्हणाल्या ना असं, म्हणून ते मोबाईलमधील डिझाईन्स बघायला लागतात. आता तितक्यात समीरला कुणाचा तरी कॉल येतो. समीर त्यांच्यावर खूप वैतागतो आणि म्हणतो की प्रत्येक वेळी आम्ही का तुमचे प्रॉब्लेम्स ऐकायचे, काय प्रॉब्लेम काय आहे नक्की तुमचा, दिलेलं काम नीट करता येत नाही का तुम्हाला, मग करू नका काम. आणि ओरडून म्हणतो की 1 मिनिट, ऑर्डर कॅन्सल करत आहे मी, आणि परत मला फोन करायचा नाही आहे, असं म्हणून तो रागाने फोन कट करतो. आता समीरला असं चिडलेलं बघून प्रेरणा खूप घाबरते आणि पटकन त्याला पाणी देते आणि म्हणते की तुम्ही जरा शांत व्हा ना, जो काही प्रॉब्लेम असेल ना तो सॉल्व्ह होईल, आपण शेरवानीचे डिझाईन्स बघूया. तेव्हा समीरला खूप राग येतो आणि तो खूप प्रेरणावरती चिडतो आणि म्हणतो की तू डोक्यावर पडलेस का, काय चाललंय तुझं, ही शेरवानी आज फायनल नाही केलं तर मी काय लग्न न करता पळून जाणार आहे का, काय प्रॉब्लेम काय आहे तुझा, एवढी का घाई झाली आहे तुला, आणि हा शेरवानीचा रंग ना मला अजिबात आवडलेला नाही, घाणेरडा रंग आहे, घाणेरडा, काहीतरीच आपलं, असं म्हणून तो प्रेरणाला धक्का देतो आणि तिथून बाजूला जातो. आता प्रेरणा समीरला असं चिडलेलं बघून खूप घाबरते आणि तिला खूप वाईटही वाटतं. आता समीरच्या अचानक लक्षात येतं की त्याने काहीतरी खूप मोठी चूक केली. तो थोडासा घाबरतो आणि प्रेरणाकडे वळून मागे बघतो, तर प्रेरणा खूप शॉक होऊन रडत असते आणि ती खूपच घाबरलेली सुद्धा असते. तर समीर प्रेरणाजवळ जातो आणि म्हणतो की प्रेरणा सॉरी, मी जरा खरंच चिडलो होतो, मी रागाच्या भरात खरंच सॉरी, मला माफ कर. पण प्रेरणा काहीच न बोलता तिथून रडत निघून जाते. आता समीर मात्र इकडे खूपच टेन्शनमध्ये येतो. तर आता यानंतर आपण इकडे पाहतो की रात्री सर्वजण आपापल्या कामामध्ये बिझी असतात. तर वल्लरीला मनोजचं बोललेलं आठवत असतं की मनोजचे साहेब त्याला म्हणाले होते की तुझी बायको तुझ्या कष्टाचं चीज करत आहे आणि आईसुद्धा जो भेटेल त्याला तुझ्याबद्दल सांगते आहे, आईच्या तोंडून तुझं कौतुक ऐकून खूप समाधान वाटतं आहे. हे आठवून वल्लरी खूप खुश होते. तर मिठ्ठू आणि तेजा स्वप्नामध्ये हरवलेले असतात. आता कुकरची शिट्टी होत असते, पण वल्लरी, मिठ्ठू आणि तेजा तिघींचंही त्याकडे लक्ष नसतं. तेजाला सारखं हर्षितचं बोलणं आठवत असतं, तर मिठ्ठूला हर्षितचा धक्का लागलेला आणि ती त्याच्या डोळ्यात पाहत असलेली सारखं आठवत असतं. मिठ्ठू मनातच म्हणते की कोण होता यार तो हँडसम, का सारखा त्याचा चेहरा डोळ्यासमोर येतोय, मिठ्ठू काय झालं यार तुला. तितक्या श्वेता तिथे येते आणि कुकरच्या एवढ्या शिट्ट्या होत असताना बघून ती ओरडून म्हणते की अगं फुटेल तो कुकर, कुठे लक्ष आहे तुमचं, असं म्हणून ती धावत जाऊन गॅस पटकन बंद करते आणि ओरडून म्हणते की तुम्हाला काही कळतं की नाही, कानाच्या काही भिंती झाल्यात का, मला कॉल सोडून यावं लागलं, आता त्या भाताचं जे काही झालं असेल ना ते खायचं तुम्ही गुपचूप मूर्ख मुली, असं म्हणून ती रागाने तिथून निघून जाते. तेजा, मिठ्ठू आणि वल्लरीला म्हणते की काय गं लक्ष कुठे होतं तुमचं. यावर मिठ्ठू म्हणते की तू पण इथेच होतीस ना, मग तुझं लक्ष कुठे होतं. तेव्हा तेजा म्हणते की मी ऑफिसचं काम करत होते, माझं काय, आणि ती वल्लरीला विचारते की वल्लरी तुझं लक्ष कुठे होतं गं. तेव्हा वल्लरी सांगते की मी अभ्यासच करत होते, पण मला यांचा विचार आला मनात मध्येच. तेव्हा मिठ्ठू म्हणते की वाटलंच होतं मला. यावर तेजा म्हणते की ती फ्रँकली सांगते तरी पण तुझं काय. तेव्हा मिठ्ठू म्हणते की माझं कुठे काय, एक ऑडिशन द्यायचं आहे ना त्याचाच विचार करत होते मी. तेव्हा तेजा म्हणते की उगीच थापा नको मारू. यानंतर आता आपण पाहतो की श्वेता काहीतरी काम करत असते. तेव्हा मिठ्ठू हळूहळू तिच्याजवळ येते आणि काही न बोलता तिथून जायला लागते. आता परत ती थांबते आणि हळू श्वेताजवळ येते. आता श्वेता तिच्याकडे बघते तर मिठ्ठू लगेच दुसरीकडे बघायला लागते आणि कामात आहे असं दाखवते. मग श्वेता परत तिचं काम करायला लागते. आता तेव्हा मिठ्ठू परत तिच्याकडे बघते आणि काही न बोलता तिथून जायला लागते. आता श्वेता तिला विचारते की काय गं मिठ्ठू, काय झालंय, काय घुटमळते आहे तिथे. तेव्हा मिठ्ठू म्हणते की मला ना ते एक विचारायचं होतं गं, तुम्ही नेमकं प्रेमात कसं पडलात. यावर श्वेता आश्चर्याने विचारते की हे काय भलतंच मध्ये.
तेव्हा मिठू म्हणते की म्हणजे मला असं विचारायचं होतं की म्हणजे तुम्ही जेव्हा प्रेमात पडला तेव्हा अनिमेशने तुला प्रपोज केलं की तू अनिमेशला प्रपोज केलं, आणि कोणत्या पॉईंटला तुम्हाला असं कळालं की हे प्रेम आहे? श्वेता म्हणते की अगं ते असं सांगता येत नसतं गं. तेव्हा मिठू म्हणते की असं कसं सांगता येत नाही? एक पॉईंट असेल ना जिथे तुम्हाला वाटत असेल की माझी विकेट गेली आहे, हा मुलगा मला खूप आवडतो. यावर श्वेता म्हणते की मग यात एवढं सांगण्यासारखं काय आहे? तेव्हा मिठू म्हणते की अगं मी फक्त एवढंच विचारते आहे की प्रेमात पडल्यावर नक्की काय होतं? म्हणजे त्याचा चेहरा सारखा समोर दिसतो की त्याचा आवाज ऐकावासा वाटतो की काहीतरी वेगळंच होतं, आणि विचारते की तुला दिसायचा का अनिमेशचा चेहरा सारखा? पण श्वेता मात्र काहीच बोलत नाही, ती गप्पच असते. आता मिठू तिला विचारते की सांग ना गं तू अशी गप्प का आहेस? म्हणजे एवढी सिक्रेटिव्ह का आहेस? लव्ह ॲट फर्स्ट साईट असं काय असतं का? तेव्हा श्वेता तिच्यावर खूप चिडते आणि म्हणते की गप्प बस, उगाच आपला डोक्याचा भुगा करून ठेवला आहे, सारखं आपलं अनिमेश अनिमेश असं म्हणून ती रागाने तिथून निघून जाते आणि जाता जाता म्हणते की सॉरी, नंतर सांगते. आता श्वेता बाहेर येते आणि रागाने स्वतःशीच म्हणते की डोकं उठवलं आहे माझं नुसतं, सारखं अनिमेश अनिमेश म्हणून प्रेमात पडली तेव्हा काय झालं म्हणे, आता काय उत्तर देऊ मी अनिमेश? आता तितक्या तिथे तेजा येते. आता श्वेता स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तेजा श्वेताजवळ येते आणि म्हणते की श्वेता ऐक ना, हे पहिलं प्रेम वगैरे काय लफडं असतं गं? तेव्हा श्वेता खूप आश्चर्याने तेजाकडे बघायला लागते. आता तेजा विचारते की म्हणजे नक्की काय फिलिंग असतं? श्वेता आश्चर्याने तेजाकडे बघत तिला ताप वगैरे आला आहे का बघायला लागते आणि विचारते की काय गं, तब्येत वगैरे बरी आहे ना तुझी? तेव्हा तेजा हसत म्हणते की मी असंच विचारते, म्हणजे तू जेव्हा अनिमेशच्या प्रेमात पडली होती तेव्हा नेमकं काय झालं होतं? नेमकं काय झाल्यावरती वाटलं तुला? म्हणजे असं रेस्टलेस वाटतं का सतत? म्हणजे कामात लक्ष वगैरे असं लागत नाही असं होतं का काय? की सतत त्या माणसाशी बोलावं असं वाटतं? किंवा तुझ्या बाबतीत असं काही झालं आहे का? अनिमेशची वाक्य सतत कानावर पडत राहतात. म्हणजे प्रोसेस काय आहे गं प्रेमात पडण्याची? नक्की काय काय वाटतं? तेव्हा श्वेता आश्चर्याने तेजाकडे बघत असते आणि ती म्हणते की डोक्यावर पडलंय का गं तुम्ही दोघीजणी? काय चाललंय का तुमचं? सारखं आपलं अनिमेश 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 सोडून दुसरा काही विषय नाही का? माझं सोडून तुम्हीच मिस करायला लागला आहात का तुम्ही त्याला? असं म्हणून ती चिडून तिथून निघून जाते. तेव्हा तेजा स्वतःशीच म्हणते की आता हिला काय झालं? तर आता यानंतर आपण पाहतो की सर्वजण जेवण करत असतात. वल्लरी मात्र प्रेरणाला कॉल करत असते आणि तिची वाट बघत असते. तेव्हा मिठू तिला म्हणते की वल्लरी अजून कशी किती वेळ थांबणार आहे? जेवून घे ना गं. यावर वल्लरी म्हणते की अहो त्या प्रेरणाताई येत आहेत ना, मी त्यांच्याबरोबर बसते ना जेवायला. तेव्हा तेजा म्हणते की पण प्रेरणा अजून आली कशी नाही? एवढा उशीर का होतोय तिला यायला? यावर श्वेता म्हणते की एवढं काय त्यात, नवीन नवीन लग्न ठरलंय तिचं, समीरला भेटायला गेली असेल किंवा डिनरला गेली असेल, काही असेल. तेव्हा मिठू म्हणते की हो असं होऊ शकतं, आणि ती वल्लरीला म्हणते की वल्लरी तू आता जेवून घे बघू. तेव्हा वल्लरी म्हणते की ओ नाही, त्या नेहमी सांगून जातात ना बाहेर जेवणार असतील तर, आज तसं काही सांगितलंही नाही त्यांनी मला. तेव्हा मिठू म्हणते की हो ना, प्रेरणादी असं न सांगता कधी नाही थांबणार एवढा वेळ. आता वल्लरी म्हणते की मी फोन पण कधीपासून ट्राय करते पण फोनच उचलत नाही त्या. तेव्हा सगळेजण खूप टेन्शनमध्ये येतात. आता तितक्यात प्रेरणा तिथे येते. ती खूपच शांत आणि नाराज असते. आता वल्लरीचं तिच्याकडे लक्ष जातं आणि ती प्रेरणाला बघून म्हणते की प्रेरणाताई अहो कुठे होता तुम्ही? पण प्रेरणा काहीच बोलत नाही आणि ती रडत असते. तेव्हा तेजा तिला विचारते की प्रेरणा तू रडतेस आणि अशी का दिसते आहेस? तेव्हा वल्लरी तिला विचारते की प्रेरणाताई काय झालंय? तुम्ही का रडतात? कुठे गेला होता तुम्ही? काय झालंय का? जरा सांगाल का आम्हाला? तेव्हा श्वेतासुद्धा विचारते की प्रेरणा अगं सांग ना काय झालंय? टेन्शन येतं आहे आम्हाला. आणि म्हणते की समीरची भांडण तर नाही झालं ना? तितक्यात प्रेरणाला कॉल येतो. प्रेरणा पटकन फोन बघते तर तिच्या आईचा फोन आलेला असतो. आता प्रेरणा रडतच कॉल रिसीव्ह करते. प्रेरणाची आई प्रेरणाला म्हणते की प्रेरणा असे काय गं तुझे समीर सर असं करतील असं वाटलं नव्हतं गं. तेव्हा प्रेरणा खूप टेन्शनमध्ये येते आणि मनातच म्हणते की खोटं बोलले की काय हे काहीतरी, आणि विचारते की आई काय केलं ते तरी सांग. आता सगळे प्रेरणाकडे टेन्शनमध्ये येऊन बघत असतात. आता प्रेरणाची आई सांगते की अगं पैसे पाठवले आहेत त्यांनी माझ्या तन्याच्या फोनवर. हे ऐकून प्रेरणा खूप शॉक होते आणि म्हणते की पैसे, आणि विचारते की किती? तेव्हा प्रेरणाची आई सांगते की अगं घराची डागडुजी करून घ्या असं म्हणाले ते. आता लग्न करायचं आहे ना तुझ्यासोबत, लगीन घर वाटायला हवं ना असं पण म्हणाले. तेव्हा प्रेरणा मनातच म्हणते की समीर सरांनी आईला पैसे पाठवले, हा माणूस नक्की काय आहे? आणि ती आईला म्हणते की आई तू आता ठेव फोन, मी बोलते तुझ्याशी नंतर, असं म्हणून ती फोन ठेवते.
तर इकडे पैसे भेटल्यामुळे प्रेरणाची आई खूपच खुश झालेली असते। तर आता मिठ्ठू इकडे प्रेरणाला विचारते की प्रेरणा दी, आईचा फोन होता, काय बोलली ती? तेव्हा तेजा विचारते की काय प्रॉब्लेम वगैरे क्रिएट करते आहे का ती, मला सांगा। यावर प्रेरणा तेजाला म्हणते की अगं नाही, ती तर खूप खुश आहे गं, आणि ती खुश असल्यामुळे मी पण खुश आहे खरंच। तेव्हा वल्लरी विचारते मग मग प्रेरणाताई तुम्ही रडत का आहात? तेव्हा प्रेरणा रडत म्हणते की मी या घराला परकी झाले ना गं, आता भाड्याचं होतं तरी माझं घर होतं गं, हे माझं माहेर होतं, माझ्या सगळ्या मैत्रिणी, जीवा भावाच्या मैत्रिणी आणि माझी माहेरची माणसं इथेच होती, आणि आता हे ते सगळं सोडून जावं लागणार मला। आनंदाचे किती क्षण घालवले आहेत आपण या घरामध्ये, तुम्ही सुखादुखात कायम साथ दिली आहे मला, स्वतःच्या निर्णयावर ठामपणे उभं राहण्याची ताकद दिली आहे मला, आणि आता हे सगळं सोडून जावं लागतंय मला, म्हणून वाईट वाटतंय गं, बाकी काही नाही। असं म्हणून ती तिथून निघून आतमध्ये जाते। आता मिठ्ठूसुद्धा खूप इमोशनल होते आणि म्हणते की आपल्याला आता रिअलाईज होत आहे ना की प्रेरणादी आपल्याला सोडून जाणार। तेजा म्हणते की हो ना, रडवलं पोरीने। आता वल्लरी म्हणते की नक्की एवढंच कारण आहे, म्हणून रडत होत्या का त्या? तेव्हा श्वेता म्हणते की आता बोलली ना ती। तेजा म्हणते झालं ना वल्लरी तुझं समाधान, मग चल ना आता जेवायला बस, असं म्हणून ते जेवायला जातात। वल्लरी मात्र विचार करत असते। आता ती मनातच म्हणते की मला असं का वाटतंय की प्रेरणाताई काहीतरी लपवत आहेत। आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा शांत विचार करत बसलेली असते। तिला समीर तिच्यावर ऑफिसमध्ये चिडलेलं सारखं आठवत असतं आणि तिला खूप वाईट वाटत असतं। ती मनातच विचार करत म्हणते की हे रूप आधी कधीच बघितलं नव्हतं, ते एवढे शॉर्ट टेम्पर आहेत, हे कधी लक्षात कसं आलं नाही प्रेरणा तुझ्या? छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती तो राग, आणि मुळात स्वामी माझं काय चुकलं होतं? कोणाशी तरी फोनवर भांडण झालं म्हणून त्याचा राग माझ्यावर काढला, नुकताच साखरपुडा झाला असताना हे असं वागणं, हे काय होतंय मला? अचानक लग्नाच्या बाबतीत अशी धास्ती का वाटायला लागली आहे मला? समीरशी लग्न करण्याचा निर्णय तेजाला आवडला नव्हताच, गरज असतानाच त्यांना साथ सोडावी, तर असा माणूस पुढे काय साथ देणार आहे असं म्हटली होती ती। वल्लरी पण म्हणत होती की मी एकदा अजितचा विचार करायला हवा, आणि त्यात आज हे असं घडतंय, काय करू? मला तर वाटतं तेजाच मला चांगला सल्ला देऊ शकेल, विचारू का तिला? आणि परत म्हणते की उद्या सकाळीच विचारते। आता तितक्या तिथे वल्लरी येते आणि ती प्रेरणाजवळ बसत म्हणते की प्रेरणाताई काय झालंय, कसला विचार करता आहात तुम्ही? एवढ्या रात्री अशा जागत का बसला आहात? सगळं ठीक आहे ना? तेव्हा प्रेरणा सांगते की हो सगळं ठीक आहे, मी असाच विचार करत बसले होते। तेव्हा वल्लरी विचारते की प्रेरणाताई तुम्हाला मी काही देऊ का, चहा कॉफी काही हवं आहे का? तेव्हा प्रेरणा म्हणते की नाही नको। तेव्हा वल्लरी प्रेरणाला म्हणते की प्रेरणाताई काय झालं आहे नक्की, कसलं टेन्शन घेत आहात का तुम्ही? काही असेल तर तुम्ही मला सांगू शकता। यावर प्रेरणा म्हणते की टेन्शन नाही गं, पण धाकधूक वाटते आहे गं, लग्न। आणि तेव्हा वल्लरी विचारते की म्हणजे? प्रेरणा सांगते की म्हणजे जे काही व्हायचं आहे ना ते एकदाचं पार पडू दे व्यवस्थित, असं वाटतंय मला, टेन्शन असं काही नाही। मला नक्की काय वाटतं आहे ना ते शब्दात नाही सांगू शकत गं, मला सांगताही येत नाही। तेव्हा वल्लरी म्हणते की प्रेरणाताई तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं होतं की लग्नाच्या वेळी प्रत्येक मुलीच्या मनाची स्थिती ही अशीच असते, नवीन घर, नवीन माणसं, खूप ओझं असतं आपल्या मनावर। या सगळ्यांचं पण तुम्हाला सांगते, तुम्ही नका काळजी करू, सगळं काही एकदम व्यवस्थित होऊन जाईल, तुम्ही शांत व्हा। यावर प्रेरणा म्हणते की हो शांतच आहे मी, आणि डोळे मिटून म्हणते की सगळं खूप छान आहे। आणि परत वल्लरीला म्हणते की तू नको टेन्शन घेऊ गं, मी खूप खुश आहे खरंच, नको टेन्शन घेऊस। तेव्हा वल्लरी विचारते की नक्की ना? तेव्हा प्रेरणा म्हणते की अगदी नक्की, आणि म्हणते की खूप वाजले आहेत, आता जाऊन तू झोप। तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्ही सुद्धा फार वेळ जाग्या नका राहू, झोपा, असं म्हणून ती तिथून झोपायला निघून जाते। प्रेरणा मात्र तिथेच विचार करत बसलेली असते, आणि आजचा भाग इथे संपतो। धन्यवाद।